कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आधिपती, आम्हाला माणसांची पारख आहे। आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले आहेत। पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सांगायलोय आम्ही। काय त्रास बिरास होत नाही हो आईसाहेब, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही। आमचं भांडण हे तेवढा पुरतं असतंय, तुम्ही खरंच काय काळजी करू नका। मी ओळखतोय आमच्या बायकोला। पण जर काय आमच्या मनातली मास्तरीन खरी निघाली तर मी वाटेल ते हरीन, तुम्ही म्हणाल ते करीन मी। नक्की? हा हा नक्की, मी शब्द देतो तर तुम्हाला। द्या वचन। दिलं वचन। घाई करू नका आधिपती, विचार करून वचन द्यायचं असतं। जिथे विश्वास असतो तिथं विचार करायची गरज लागत नाही। पण एवढा विश्वास ठेवणं बरोबर नाही आधिपती। पण प्रेम विश्वासावरच असते की आईसाहेब। आमचं खरंच लई प्रेम आहे मास्तरीन बाईंवर, तुम्हाला सांगतो। आणि ते तुम्ही जे म्हणताय ना की त्या मॅटर वाढवतील, पोलीस स्टेशनपर्यंत जातील, मी जेवढं त्यांना ओळखतो त्याच्यावर मी तुम्हाला कन्फर्म सांगतो हे असं काही होणार नाही। तुम्ही लिहून घ्या। मी तुमची तक्रार तर लिहून घेतोय, पण ज्यांच्यावर हल्ला झालाय त्या मॅडम कुठे आहेत? ते पाहिजेत नाही ते तक्रार करताना। त्या कुठे आहेत? म्हणजे अक्षरा नाही आली आमच्या बरोबर। का? मग त्यांचं म्हणणं आम्हाला कसं कळणार? शेवटी जे काय घडले ते त्यांच्याबरोबरच घडले ना। हो, पण मी होतो तिच्या बरोबर आणि आई वडील म्हणून आम्ही तक्रार देतोय ना। अहो ते ठीक आहे, पण तुम्ही त्यांना सोबत घेऊन यायला पाहिजे होतं। सर सॉरी, खरंच ताईला घेऊन येता नाही आला आम्हाला। का? आता काय सांगू तुम्हाला, ताईला एवढी मारहाण केली आहे ना की तिला साधं चालता सुद्धा येत नाहीये। 2-3 वेळा तर चक्कर येऊन पडली, हो की नाही गाई? आणि तिला औषधं पण चालू आहेत खूप। आता काय सांगू तुम्हाला, खूप ट्रॉमा आहे हो ताईला। म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, हे अशा केसेस मध्ये खूप डिप्रेशन येतं। म्हणून घेऊन नाही आलो आम्ही ताईला इथे। त्यामुळे काहीच झेपलं नाहीये हे। जेव्हा ताईचं लग्न झालं ना, तेव्हा सासरचे सगळे लोक तिच्याशी खूप चांगलं वागत होते। पण आता पुढे जाऊन हे सगळं असं होईल असं वाटलं नव्हतं हो। तुम्हाला खरं सांगू का, हा ना सगळा पैशांचा माज आहे। हा माज भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती जिजू दोघांनाही आहे। आणि माझ्या ताईला असं गरीबडी सून म्हणून सतत छळलं हो त्यांनी। अहो पण आजकालच्या मुली तर इंडिपेंडेंट आहेत। हा, हल्ली कोण असा त्रास सहन करत बसतं? माझी ताई ती करते ना सहन हे सगळं। म्हणजे तिला असं वाटलं होतं की कशाला उगाच तक्रार करायची। तिला अशी आशा वाटायची की आज ना उद्या सासरचे लोक सुधारतील आणि तिला चांगली वागणूक देतील। तरी नशीब, त्या दिवशी माझे बाबा तिला सोडायला गेले तेव्हा हे सगळं प्रकरण कळलं आम्हाला, हो की नाही? हो, आज मारहाण झाली, उद्या आणखीन काय करतील? माझी मुलगी सेफ नाही हो। तुम्ही प्लीज माझी तक्रार लिहून घ्या आणि ऍक्शन घ्या काहीतरी। जाधव तुमची तक्रार लिहून घेतात? अजून डिटेलमध्ये सांगा। हो बाबा, आणि ना खरं खरं सांगा सगळं। हो, सांगतो। लॉक का केलंय? कुठे गेले सगळे? कुठे गेले सगळे? तुम्ही
आता लई विचार करू नका आई साहेब. मी उद्याच जातो, मास्तरीनबाई जिथं असतील ना त्यांना हुडकून काढतो आणि त्यांना भेटतो. लई चुकामू झाली, आता बास झालं. त्यांना हुडकूनच काढतो उद्या. मी त्यांना म्हणतो लई झाला तर चला घरला. तुम्ही राही म्हणालो या, पण त्या यायला पाहिजेत ना हो परत. त्यांना आमच्या बरोबर राहायचं नाही म्हणून तर गेल्या ना हो घर सोडून. येतील परत, आम्ही आणू. अहो पण आई साहेब आमच्यावर विश्वास आहे. स्वतःपेक्षा जास्त आहे. हां झालं तर मग तुम्ही रिलॅक्स राहा. मी उद्याच जातो आणि भेटतो मास्तरीनबाईंना. हा पण त्या आधीच त्यांनी काही केलं तर. अहो काय नाही करणार, ते जेवून झोपले असतील आत्ता बदल. बाबांना आईला करते. कोणीच का फोन उचलत नाहीये? बाबांना काही झालं नसेल ना? दवाखान्यात नेलं असेल तर? हॅलो. हॅलो, सूर्यवंशी यांच्या घरी फोन लागलाय ना? हा अधिपती सूर्यवंशी बोलतोय. कोण बोलतोय? मी आनंदनगर पोलीस स्टेशनमधून बोलतोय, इन्स्पेक्टर पाटील. हां नाही, रॉंग नंबर आहे वाटतं. एक मिनिट. भुवनेश्वरी सूर्यवंशी यांचंच घर आहे ना हे? हां होय, पण मला त्यांच्याशी बोलायचं आहे. अहो पण इन्स्पेक्टर साहेब आता वाजले किती? तुम्हाला थोरल्या सरकारांसंग बोलायचं आहे, ते बी आत्ता. त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. काय? हो, त्यांना आता पोलीस स्टेशनला यावं लागेल. का केली तक्रार? आमच्या आईसाहेबांनी काही केलेलंच नाही तर तक्रार कशाला केली? काहीतरी आपला गैरसमज झाला असेल तुमचा साहेब. नाही हो, ती फॅमिली आत्ताच तक्रार करून गेली आहे. कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर आणि त्यांच्या फॅमिलीने तक्रार केली आहे. काय? काय झालं अधिपती? तुम्ही एवढे गंभीर का झालात? कोण आहे फोनवर? काय केलं तक्रार? हेच की सुनेला मारहाण, जाच केला, छळ केला, माहेरच्यांचा अपमान केला, त्यांच्या बाबांना ढकलून दिलं आणि अक्षरा मॅडमचा गळा दाबला वगैरे, हीच तक्रार आहे. काय? खोटा ये, धादांत खोटा ये. अहो हे तुमचं म्हणणं झालं, पण तक्रार आमच्याकडे आली ना, मग चौकशी करणं आम्हाला भाग आहे. त्यासाठी भुवनेश्वरी मॅडमला पोलीस स्टेशनला यावं लागेल. काय झालं अधिपती? कोण आहे फोनवर? द्या इकडे द्या. हॅलो, हा कोण बोलतोय? अक्षरा आमोणकर आणि त्यांच्या फॅमिलीने तक्रार केली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.